आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सोशल मीडियावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आयुष अग्रवाल यानं फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून धमकी दिल्याचा आरोप आहे. तसंच धार्मिक तेढ निर्माण करणारे पोस्टही त्याने शेअर केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध पक्षी, प्राणी आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर धरणाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जातोय. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून या स्थळाच्या विकासाला गती आली आहे. पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पासोबतच बोर धरण प्रकल्पात बोटिंग देखील करता येणार आहे. या स्थळाच्या विकासासाठी शासनानं नव्यानं 4 कोटी रुपये मंजूर केले आहे. पालकमंत्र्यांनी भेट देऊन तिथल्या कामांची नुकतीच पाहणी केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खतं, कीटकनाशकं यांची कमतरता भासू देऊ नये, तसंच बोगस बियाणे, खतं, कीटकनाशक यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश अकोल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी दिले. खरीप पूर्वतयारीच्या अनुषंगानं आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. श्रीवत्स ज्योतिष विद्यालय आणि जंगोराई ताट आदिवासी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सूरोत्सव म्युझिक फॉर अ कॉज हा संगीताचा कार्यक्रम रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता धरमपेठ इथल्या वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात युवा गायक अथर्व रोहित डाके आपल्या हिंदी आणि मराठी गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव यांचा आज संध्याकाळी 6:30 वाजता बुवा तेथे बाया या विषयावर हिंदी मोरभवन सीताबर्डी इथं जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त येत्या रविवारी शहरातील पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भागात भव्य स्कूटर आणि कार रॅलीचं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आलंय. सकाळी 7 वाजता धंतोलीतल्या गोरक्षण मंदिरापासून रॅलीला प्रारंभ होणार असून सकाळी 10:30 वाजता दीनदयाल नगर इथल्या श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिर इथं समारोप होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:43 ऐकता येईल. नमस्कार.